जळगाव येथील विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन यांनी त्यांच्या घरावर गोळीबार करून घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार त्यांचा लहान मुलगा आणि एका गुन्हेगाराला माळेगाव येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे। त्यांना उद्या दिनांक 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। शेख अहमद हुसेन हे अपक्ष उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून फरार झाले होते। दाखल गुन्ह्यामध्ये तपास LCB कडे वर्ग करण्यात आला होता। तपास अधिकारी PSI दत्तात्रय पोटे आणि त्यांच्या पथकाने कसून तपास केला। तपास अधिकारी PSI दत्तात्रय पोटे आणि त्यांच्या पथकाने कसून तपास करताना घटना उघडकीस आणली। केसीएन यामध्ये उमेदवार शेख अहमद हुसेन हे स्वतः मुख्यतः सूत्रधार असल्याचं उघड झालं। त्यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा शिबान फैज अहमद हुसेन आणि मालेगाव येथील इरफान अहमद हुसेन या तिघांना अटक करण्यात आली आहे। तसेच त्यांचा लहान मुलगा शेख उमर फारूक अहमद हुसेन आणि मालेगाव येथील गुन्हेगार मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा हे दोघे पसार झाले होते। LCB कडून त्यांचा शोध सुरूच होता। दरम्यान रविवार दिनांक 8 रोजी ते मालेगाव इथं आल्याबाबतची माहिती मिळताच पथकानं मालेगाव गाठलं। त्या ठिकाणी संशयित आरोपी शेख उमर फारूक अहमद हुसेन आणि बाबा उर्फ मोहम्मद शफीक शेख यांना ताब्यात घेऊन अटक केली। तसेच त्यांच्या ताब्यातील दुचाकी आणि गावठी कट्टा हस्तगत करण्यात आलाय। केसीएननं त्यांना सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना मंगळवार दिनांक 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल बंजारी, हवालदार अक्रम शेख, हरिलाल पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील, चालक भरत पाटील यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.